हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे समई आसन किंवा मग तुम्ही त्याला समई महिरपसट पण म्हणू शकता। तर सगळ्यात पहिले नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज खूप सुंदर म्हणजे अप्रतिम अशी डिझाईन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच तुम्ही डिसाईड करा की खरंच ताई जे म्हणल्या होत्या ते बरोबर होतं की नाही। तर बघा, तुम्हाला मी पटपटच दाखवणार आहे, काही अजिबात टाईमपास नसणार आहे त्यामध्ये। तर बघा, अशा प्रकारे आपण सुंदर अशी एक डिझाईन घेतलेली आहे। तुम्ही म्हणाल ही अर्धी तर रेडी होती। हां, तर पानं जे होते मी ते आधीच रेडी करून घेतले होते। काय होतं, खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो, त्यामुळे थोडंफार जर आपण आधीच करून घेतलं ना तर मग ते बरं पडतं। तर मी पानं आधीच रेडी करून घेतले होते आणि फक्त फुलं वगैरे ठेवले, म्हणजे मग तुम्हाला दाखवता येतील की कसं काय केलं आहे सगळं। आता जे कोणी नवीन असतील त्यांना वाटत असेल की हे काय आहे, तर हे सगळं रेडी रांगोळी आहे आणि कसं काय बनतं, काय साहित्य वगैरे लागतं, त्याचे सगळे जे व्हिडिओ वगैरे आहेत ते ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे। जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला हे बनवायच्या असतील अशा सुंदर रांगोळ्या, तर त्याची ओव्हरऑल जी इन्फॉर्मेशन आहे ती चॅनलवर बघायला मिळेल तुम्हाला। साहित्याचा पण व्हिडिओ आहे, कसं काय बनवतं, फेविकॉल वगैरे त्याचं पाणी आणि फेविकॉल किती घ्यायचं, काय घेतं, त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे। तर तुम्हाला जेवढीही काही इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला ती तिथून मिळून जाईल। तर बघा, आपण ही अशी सुंदर बऱ्याच दिवसापासून आपल्याला बनवायची होती, बऱ्याच ताईंना पण बघायची होती की समईची डिझाईन वगैरे। तर मी बऱ्याचशा बघितल्या डिझाईन, पण सगळ्या ज्या आहेत त्या मला अशा नॉर्मल वाटल्या, युनिक असं काही वाटलंच नाही ज्या मी गुगलला वगैरे पाहिल्या तर। पण ही डिझाईन मी पाहिली आणि मला एकदम आवडली ती। म्हणलं ही थोडंफार आपण ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करूनही करू शकतो, सगळ्यांसारखंच करून दाखवणं किंवा मग त्यांच्यासारखंच तुम्हाला दाखवणं त्यात काही हे नसणार आहे। तर त्यामुळे म्हणलं बाकीच्यांचं थोडंसं बाजूला करून आपण आपली काहीतरी नवीन एखादी इनोव्हेटिव्ह डिझाईन तुम्हाला दाखवूया। तर त्यामुळे म्हणजे कसं, असं फरशीवर किंवा फ्लोरिंगवर, व्हाईट फ्लोरिंगवर जर आपण अशा प्रकारच्या डिझाईन ठेवल्या तर खूप सुंदर दिसतात। त्यामुळे म्हणलं की चलो थोडंसं काहीतरी नवीन आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना दाखवूया, त्यामुळे मी हा छोटासा प्रयत्न केला होता। हालाकी समईच्या मी वेगवेगळ्या डिझाईन पण पाहिल्या, खूप मोठी मोठी फुलं, मोठी मोठी पानं, ती मला काही आवडली नाही आहे। आणि मी एक डिझाईन पण मागे बनवली होती बघा, आहे चॅनलवर, म्हणजे मला वाटतं आहे मी लाईव्हमध्ये ती घेतली होती डिझाईन, तुम्हाला दाखवली होती कसं काय बनलं ते सगळं। तर तुम्हाला जर तीसुद्धा बनवायची असेल तर तीसुद्धा आहे चॅनलवर, ती तुम्ही बनवू शकता। म्हणजे मग ती सेमी सर्कलमध्ये आहे, ही पूर्ण सर्कलमध्ये आहे। ती सेमी सर्कलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, पण त्यामध्ये कसे मोठी मोठी फुलं आहेत आणि मोठी पानं आहेत, पण याच्यामध्ये कसं असं बारीक थोडंसं मला वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टी करायला। पण मग लूक पण छान आलेला आहे याचा। शेवटी तुम्हाला कसं काय ठेवलं आहे, समई कशी ठेवली आहे, ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे जे कोणी असाल आधीच व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघाल तर कळून जाईल की कसं काय केलेलं आहे। जर आपण हे जे सगळी फुलं आहेत ती एकाच कलरची केली असती तर ती चांगलंही दिसलं नसतं। त्यामुळे मी काय केलं, थोडंसं हे केलं, म्हणजे काय म्हणतो ना आपण, वेगवेगळे कलर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून मग ते थोडंसं अजून त्याला कलर कॉम्बिनेशन छान आलेलं आहे। वेगवेगळे जेवढे माझ्याकडे कलर अवेलेबल होते तेवढे सगळे मी यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला आणि जे कोणते असे भडक कलर आहेत ते मी जास्त वापरले, म्हणजे जे की पटकन रांगोळीमध्ये दिसून येतील। समजा जसं की आता हा लाल एक आहे आणि निळा एक आहे बघा, आणि ऑरेंज, येल्लो, हे जे कलर आहे ते पटकन रांगोळीमध्ये दिसत आहे आणि थोडंसं लाईट शेड असावं, त्यामुळे ते पण मी वापरलेलं आहे। आणि लिव्जमध्ये पण मी लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनची शेडिंग केलेली आहे। आणि त्यानंतर ह्या फुलामध्ये ते छोटा जो बिंदू आहे ग्रीन कलरचा तो अजून उठून दिसावा यासाठी मी त्याला ॲक्रेलिक कलरनी राऊंड केले। तर हे असं मस्त असं छान तयार झालेलं आहे। मला तर ही रांगोळी खूप खूप जास्त आवडली। होप सो की तुम्हाला पण फार आवडेल आणि तुम्हीसुद्धा बनवाल ही रांगोळी। तर ज्याला कुणाला ही रांगोळी पाहिजे असेल, म्हणजे ह्या रांगोळीचं जे झेरॉक्स किंवा प्रिंटआउट आहे ती तुम्हाला पाहिजे असेल
तर कम्युनिटी पोस्टवर मी लावून देते, तर तिथून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ही रांगोळी तुम्हाला पाहिजे तशी तयार करू शकता. वाटलंच तर माझ्यापेक्षा छान पण तुम्ही तयार करू शकता की आणि मलासुद्धा आवडेल की याच्यापेक्षा अजून इनोव्हेटिव्ह तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल करून तयार केले तर. पण मग मला हे सुचलं म्हणून मग मी हे केलं. जो काय होतं माहिती आहे का, जे सुचतं आणि जे आपण आपल्या मनाने करतो ना, तर ते खरंच छान उठून दिसतं, जमतंसुद्धा. आणि दुसऱ्यांची जेव्हा आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो तर ते एवढ्या प्रकारे सफल होत नाही, कुठंतरी आपलं चुकतं. त्यामुळे आपण जेवढं मनाने करण्याचा प्रयत्न करू तेवढंच ते छान होतं. तर बघा, हे अशा प्रकारे ही रांगोळी तयार झाली आणि ॲक्रेलिक कलरनी त्याला थोडंसं आपण इन्हॅन्स यावा त्याच्यामध्ये म्हणून थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हवं तर ते फुलंसुद्धा तुम्ही ॲक्रेलिक कलरने आउटलाईन करू शकता. त्यानुसार मी असं हे प्रयत्न केला आहे. तुम्हीसुद्धा कम्युनिटीला जा आणि स्क्रीनशॉट घेऊन प्रिंट आऊट करून आणू शकता आणि तुम्हाला हवं तशी ती डिझाईन बनवू शकता. तर आय होप सो की तुम्हाला हा जो रांगोळीचा व्हिडिओ आहे तो खूप खूप आवडला असेल. तर जर आवडलाच असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणीला शेअर पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता सबस्क्राईब पण करा, कारण सगळ्यात जास्त गरज आहे त्याची. आणि तुमच्या लाईकनी मला अजून काय बोलतात ना, असं छान वाटतं की अजून एवढे लाईक्स आले, एवढे कमेंट्स वगैरे आल्याच्यानंतरही बरं वाटतं की चला आपले व्हिडिओ जे आहेत ते आवडत आहे, लोकं बनवत आहे त्याला बघून. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्ण लूक बघायला मिळेल समई ठेवल्याच्यानंतर ते कसं काय दिसतं. तर माझ्याकडे तर आता मोठी समई नव्हती, छोटी समई होती, तर मी ती ठेवली. आणि तुम्ही ही नैवेद्याची जी प्लेट असते छोटी त्याच्यावर सुद्धा ही रांगोळी ठेवू शकता. शेवटी तुम्हाला बघायला मिळेलच. तर बघा, तुम्हाला आवडली तर तुम्ही बनवा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करून मात्र जा. थँक्यू.